इनामदार, तू फोन इथं करायची काहीच गरज नाहीये. कशाला फोन केलास तू? घरी पोलीस कशासाठी आले होते? तुझ्या मुलीला लहानाचं मोठं आम्ही केलंय. तिचं सुख कशात आहे ना हे आम्हाला चांगलं कळतंय. तू फोन करायची गरज नाहीये. अरे खोटं बोलताय तुम्ही. तसं नसतं तर तुमच्या स्वतःच्या मुलीची इच्छा नसूनही तुम्ही तिचं लग्न माझ्या अमृताच्या आधी लावून देण्याचा प्रयत्नच केला नसता. माझ्या मुलीला अमृताला महाडला माझ्या घरी घेऊन येईनच. हे बघ, तसं तू काहीही करू शकत नाहीस आणि इथून पुढे फोन करू नकोस इथे. हे बघ, माझी मुलगी कोणावरही बोज म्हणून जगणार नाही कोटकर. तिचा बाप अजून जिवंत आहे. प्रेमात ना जगातली कोणतीही भिंत भेदून जाण्याची शक्ती असते. तुझं अमृतावर प्रेम आहे. तू तिला शोधण्यासाठी वणवण भटकतोयस, जीवाचं रान करतोयस, बेचैन होऊन वणवण भटकतोयस. ते प्रेम, ती ओढ मला तुझ्यात जाणवते, पण ते प्रेम, ती ओढ मला अमृतामध्ये नाही दिसत. अगं ताया, कुठेस तू? कशी आहेस? एक फोन नाही का ग करायचास? अगं हो हो, मला तुला भेटायचंय. तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची मला. त्याच्यासाठीच मी फोन केलाय तुला. तू कुठे सांग, मी लगेच येते. येताना तुला माझं एक काम करावं लागेल. काय? सांग ना, मी करते. माझे कपडे, डायरी, बॅग, सर्टिफिकेट्स असलेले फोल्डर हे सगळं तुला घेऊन यायचे. कबर्ड मध्ये असलेले माझे जोड सुद्धा घेऊन यायचे आणि त्याच्यात डायरी आहे ती सुद्धा घेऊन ये. ताया, शेवटचा प्रश्न विचारू? बोल. सत्याला घेऊन येऊ बरोबर? त्याला भेटायचंय ग तुला? नको. अगं पण का? ताया, मी पाहतेय त्याची अवस्था. तो किती व्याकुळ झालाय तुला भेटण्यासाठी, तुला बघण्यासाठी. मला माहितीये, मलाही त्याला भेटायचंय, पण आत्ता नको. अगं पण तो तुझ्यासाठी. तू आधी इथे ये, मग सगळं सविस्तर बोलेल. ताया, का ग घर सोडून गेलीस तू? तुला एवढा कंटाळा आला का ग माझा? नाही ग, आईच्या बोलण्याची शिक्षा तू मला का दिलीस? तुला शोधताना आमच्यावर काय परिस्थिती आली होती ना याची तुला कल्पना सुद्धा नाहीये. ज्या घरात हक्काने वावरलो, ज्या माणसांवर, गोष्टींवर ओरडलो, तिथे अचानक कळतं की हे घर आपलं नाहीये, ते घर परकय. मी कुठल्या अधिकाराने तिथे श्वास घ्यायचा? ताया, तुला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आता सांगणार आहे. ताया, तू कोणी परकी वगैरे नाहीयेस ग. तू माझी सख्खी आत्ते बहीण आहेस. म्हणजे तुझी आई जिवंत नाहीये, पण तुझे वडील जिवंत आहेत. इनामदार, ते महाडला असतात. तू कुठे जाणार आहेस? मी हे सगळं सोडून पळून जाणार होते. माझं एक नवं आयुष्य निर्माण करणार होते. मी कोण, कुठली, माझे वडील कोण याचा छडा लावल्याशिवाय मी शांत राहणार नाही. मी त्यानंतर काय? सॉरी ताया. सुरुचीची काहीही चूक नाही. ज्या विश्वासानं मी तुझ्यावर प्रेम करतो, त्याच विश्वासानं तू मला तुझी अडचण सांगू नाही शकलीस अमृता? सांगणार होते मी तुला, सगळं सांगणार होते, पण मी कोण म्हणून सांगायचं तुला हेच कळत नव्हतं. माझं या अमृतावर प्रेम आहे. आता ती अमृता कोटकर आहे, अमृता इनामदार आहे, त्याचा मला काही फरक पडत नाही. तुझ्या भूतकाळात एवढी ताकद नाहीये की ते माझ्या तुझ्यावरच्या प्रेमाच्या आड येईल. खरंच तू कोणत्याही परिस्थितीत साथ देशील? तुला शंका वाटत असेल तर चल, मी येतो तुझ्या बरोबर. सांग कुठे जायचंय? मला एवढंच ऐकायचं होतं. आता मला काही भीती नाहीये की माझ्या प्रश्नांची उत्तरं काय असतील. तुला जेव्हा वाटेल की तुला तुझा भूतकाळ समजला, तुला तुझी माणसं भेटलीत, तेव्हा तू माझ्याकडे परत ये.